नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजना आता या योजनेच्या अंतर्गत राज्यामधील बहुतांश शेतकरी प्रतीक्षेमध्ये होते की नेमका नमो शेतकरी योजनेचा येणारा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमणार आहे. परंतु काही शेतकऱ्यांना याची कल्पना लागली होती की बहुतेक तर ही योजना बंद झाली आहे का. कारण की आपण जर पाहिलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये याच्यासाठी कोणते निधीची तरतूद करण्यात आली नाही. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यामधील सर्व महिलांना जे काही प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये असे दिले जातात आणि त्याच्याच अनुषंगाने जे काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता असाल तर तो जवळपास 8 ते 10 महिने कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला नाही. त्याच्यामुळे राज्यामधील सर्व शेतकरी नाराज होते आणि त्यांना वाटत होतं की ही योजना बंद झाली काय की. पण मित्रांनो, ही योजना बंद झाली नाही. कारण की या योजनेचा जो काही येणारा 8वा हप्ता आहे तर या हप्त्यासाठी एकूण निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर जमा केला जाणार आहे. त्याची जी काय तारीख आहे तारीखसुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यामधील जे शेतकरी असे आहेत की ज्यांनी नवीन जमीन घेतलेली आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे आणि बहुतांश शेतकरी असे आहेत की त्यांना PM किसानचा हप्ता मिळतो परंतु नमो शेतकरीचा हप्ता मिळत नाही, किंवा त्या शेतकऱ्यांना अगोदर PM किसानचा हप्ता मिळायचा, आता दोन्ही हप्ते बंद झाले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या ज्या काही योजनेविषयी अडचणी असेल तर या अडचणी नक्की दूर होणार आहेत. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली होती, नवीन जमीन खरेदी केली होती, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा अपडेट आहे. कारण की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 8व्या हप्त्यापासून सुरळीतपणे त्यांचे हप्ते चालू होणार आहेत. अशा प्रकारचा अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली होती आणि ते प्रतीक्षेमध्ये होते की मला हप्ते कधीपासून चालू होतील, तर मित्रांनो ह्या सर्व शेतकऱ्यांचे हप्ते या 8व्या हप्त्यापासून चालू होणार आहेत. आता आपण जर पाहिलं असाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले आहेत, तर त्याच्यामागचं मुख्य कारण काय, तर ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे हप्ते मिळतात परंतु नमो शेतकरीचे हप्ते मिळत नाहीत, तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, सर्वात प्रथम महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही PM किसानचं KYC स्टेटस आहे, जे स्टेटस हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही महत्त्वपूर्ण 3 अटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये KYC असेल, लँड सेटिंग असेल आणि आधार लिंक असेल, ह्या तिन्ही अटी तुमच्या त्या ठिकाणी यस असतील आणि तरीसुद्धा तुम्हाला हा हप्ता मिळत नसेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपलं जे काही खातं आहे तर ते आधार लिंक आहे का नाही हे पूर्ण चेक करायचं आहे. आधार सेटिंग कोणत्या बँकेला आहे ते चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते काम करायचं आहे. ते काम म्हणजे तुमचा ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर याच्यामुळं सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांचे हप्ते या ठिकाणी थांबले आहेत. आता ॲग्रीस्टॅग म्हणजे काय, तर तुमचं जे काय फार्मर ID कार्ड आहे, तुमच्या शेतीचं जे काय ओळखपत्र आहे, तर ते ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून पूर्ण केलं जातं. आता एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला एखाद्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला सर्वात महत्त्वाचा कागदपत्र डॉक्युमेंट तो मागवला जातो, तो म्हणजे आधार कार्ड. तसेच त्याचप्रमाणे जे काही तुम्हाला शेतीच्या एका योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला लागतो, तो म्हणजे फार्मर ID, अर्थातच किसान कार्ड. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील किसान कार्ड काढून घेतले नाही, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जा आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुमचं फार्मर ID काढून घ्या आणि हे खातं काढल्याच्यानंतर लवकरच तुमचे जे बंद झालेले हप्ते ते सुद्धा तुम्हाला चालू होणार आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांना PM किसानचे हप्ते मिळतात परंतु नमो शेतकरीचा हप्ता मिळत नाही, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक अर्थातच आधार सेटिंग हे कोणत्या बँकेला हे चेक करायचं आहे आणि कोणत्याच बँकेला आधार सेटिंग नसेल तर तुम्हाला लवकर आधार सेटिंग करायचं आहे आणि ते जर तुमच्याच्यानं शक्य नसेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट पेमेंट बँकमध्ये जाऊ शकता आणि हे खातं काढून घेऊ शकता. हे खातं काढल्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि हे आधार लिंक झाल्याच्यानंतर सुरळीतपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे चालू होण्यासाठी सुरुवात होतील. आणि ही आधार सेटिंग जर असेल आणि तरी पण पैसे पडत नसतील तर तुमचं कोणत्या बँकेला आधार सेटिंग हे चेक करायचं आहे. आता उदाहरणामध्ये एका शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत, त्या शेतकऱ्यांना आधार सेटिंग केलं तर त्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाला होतं, तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, तर जे काय आधार सेटिंगचं आहे ते स्टेटस तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे 2 किंवा 3 बँका असतील, जसे की SBI असेल, युनियन बँक असेल, PDC बँक असेल आणि जर तुमचं एका बँकेला अर्थातच SBIला आधार लिंक असेल, आधार सेटिंग असेल, तर तुम्हाला ते कन्वर्ट करून एक तर युनियन बँकेला करायचं आहे किंवा PDC बँकेला करायचं आहे. हे करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा करू शकता आणि ऑनलाईन
NPCI या लिंकच्या साहित्यानं सुद्धा तुम्ही तुमचं हे आधार सेटिंग चेंज करू शकता आणि हे केल्याच्या नंतर नक्की तुमचे बंद झालेले हप्ते तुम्हाला चालू होतील. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट. नमो शेतकरी योजनेचा जे काही येणारा हप्ता आहे तर त्यासाठी काय करावं लागेल आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा हप्ता कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, याची तारीख जाहीर झालेली आहे 25 मार्च 2026 या दिवशी दुपारी राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात होणार आहेत. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती जी की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं? व्हिडिओ आवडला असला व्हिडिओ एक लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा. आणि तुम्हाला अडचणी असतील, तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.